नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर गावगावची झटपट खबर पाहणार आहोत. 24 गावं 24 बातम्यांमध्ये. इचलकरंजीमधल्या लाच घेतल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह एका पोलीस नाईकला अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाडला 60,000ची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे. सर्जेराव गायकवाडासह पोलीस नाईक विष्णू शिंदे यालाही अटक करण्यात आली आहे. उरणमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीवरून मुंबई आणि उरणपुरतं मर्यादित असणारं सर्च ऑपरेशन काल रात्रीपासून कोकण किनारपट्टीवरही पसरलंय. मुंबई आणि उरण नंतर रत्नागिरीच्या किनाऱ्यावर काल संध्याकाळीच पोलिसांनी तपास केलाय. कोकण किनारपट्टीच्या कानाकोपऱ्यावर पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरूच आहे. कालपासून हा परिसर दहशतीच्या सावठाखाली आहे. उरणमध्ये 4 संशयित दिसल्याच्या पार्श्वभूमीवर मरीन विभागानं गस्त वाढवली असून उरण मोरा परिसरात अधिकच्या 3 टीमला गस्त ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलंय. करंजा, बोरी, पिरवाडी या पॉइंटवर गस्त वाढवण्यात आली आहे. मरीन विभागाच्या 12 टीम 7 दिवस 24 तास श्रीवर्धन ते बेलापूरपर्यंत गस्त घालत असतात. जवळपास 150 किलोमीटर परिसरात मरीन विभागाची गस्त सुरू असते. यामुळे समुद्रामार्गे हे संशयित आढळलेले नाहीत, अशी माहिती मरीन विभागाच्या उपायुक्तांनी दिली आहे. भागात संशयित दिसले तिथून अवघ्या 3 किलोमीटरवर असलेल्या करंजा गावात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाहीये. या गावाला लागून मोठी किनारपट्टी आहे. अनेक पॅसेंजर बोटी या किनाऱ्यावरून अलिबागच्या दिशेने जातात. असं असून सुद्धा कालच्या घटनेनंतर सुरक्षा आजही तैनात नाही. गेली 10 वर्षे इथं असंच सुरू असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. उरणमध्ये 4 संशयित दिसल्यानंतर उरण आणि शहर परिसरातील शाळा आणि महाविद्यालय दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली. गुरुवारी विद्यार्थ्यांनी संशयितांना पाहिल्याचं सांगितल्यानंतर उरणमधल्या शाळा लवकर सोडण्यात आल्या होत्या. 24 तास उलटल्यानंतरही संशयितांचा शोध लागला नसल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून उरण आणि परिसरातल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या. उरणमधल्या दुसऱ्या संशयिताचं रेखाचित्र आज पोलिसांनी जारी केलंय. काल 2 शाळकरी मुलांनी उरणमध्ये संशयित दहशतवादी फिरत असल्याचा दावा केला होता. या मुलांनी केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी काल एका संशयिताचं रेखाचित्र जारी केलं होतं. दरम्यान संपूर्ण उरण आणि परिसरात मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येते. हमारा 12 पेट्रोलिंग टीम्स हैं, so all are on row and they are doing their patrolling activity and it is a 24/7 daily they do. Today we ourselves have come and we are monitoring the whole activity and we are taking extra care that nothing untoward incident must happen. एक्चुअली हमारे पास ऐसा कोई इन्फॉर्मेशन नहीं था. हमारी डे नाइट रोड पेट्रोलिंग चालू है, सी पेट्रोलिंग चालू है, लेकिन आज जब ये अलर्ट मिला उसके बाद हमने अपनी जो पेट्रोलिंग टीम्स हैं उनकी संख्या बढ़ा दी है. उसके बाद जो भी हमें इन्फॉर्मेशन आ रही है उससे हमें ये पता चल रहा है अभी तक ऐसा कोई सस्पेक्टेड आदमी हमें दिखाई नहीं दिया इस एरिया में. जैसे ही हमें कोई दिखाई देता है हम विल कोऑर्डिनेट विद द अदर एजेंसीज. मुंबईहून उरणला सागरी मार्गाने रोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. मात्र या जलवाहतूक मार्गावर सुरक्षेची कोणती उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये. उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. पाकिस्तानी कलाकारांना मनसेनं धमकी दिली. 48 तासात पाकिस्तानी कलाकारांनी मायदेशी परत जावं, अन्यथा जिथे असाल तिथं घुसून मारू असा इशारा मनसेनं दिलाय. उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झालेत. त्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाचं वातावरण आहे. हे कमी की काय म्हणून पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र संघात काश्मीरचाच राग आळवला. त्यामुळे पाकिस्तान विरोधात प्रचंड रोष निर्माण झालाय. आता याच पार्श्वभूमीवर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना देशात परत जाण्याचा इशारा दिलाय. इथे पाकिस्तानी कलाकारांना काम करायला देणार नाही आणि त्याच्यावरती जे निर्माते त्या पाकिस्तानी कलाकाराला घेऊन पिक्चर काढताय तो पिक्चर आम्ही होऊन देणार नाही. शूटिंग बंद करणार आणि रिलीज होऊन देणार नाही पिक्चर. आम्ही आज एक पत्रक काढून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने जे कोणी पाकिस्तानी कलाकार मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतायत आम्ही एक पत्रक काढलेलं आहे की येत्या 48 तासामध्ये त्यांनी मुंबई सोडून हा देश सोडून पाकिस्तानात चालतं व्हावं, अन्यथा मनसे आम्ही त्यांना चोप देऊ.
परतीच्या पावसानं कोकणातील उत्तर रत्नागिरीला चांगलंच झोडपून काढलं आहे. काल दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे खेडमधील 3ही नद्यांना पूर आला. त्यामुळे पुराचं पाणी सध्या खेड बाजारपेठेत घुसलेलं आहे. खेडच्या जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे जगबुडी मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलावरून पाणी जात होतं. त्यामुळे रात्रभर वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. पहाटे हे पाणी कमी झालं, मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचे रेलिंग तुटलेले आहेत. त्यामुळे आता काही वेळापूर्वी एकरी वाहतूक सुरू झाली. मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणारी सर्व वाहनं खेड भरणे नाका इथं थांबवण्यात आली होती. ती आता सुरू झाली आहे. तसंच गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली असून ही वाहतूक कुंभारली घाटामार्गे कराडकडे वळवण्यात आली आहे. खेड येथील चोरद नदीला आलेल्या पुरामुळे 32 गावांचा संपर्क तुटला होता. तसंच नारंगी नदीच्या पुरामुळे दापोली खेड मार्ग बंद झाला होता. मात्र खेडच्या तीनबत्ती नाका आणि नगर परिषद परिसरातील पाणी ओसरलं असून मुख्य बाजारपेठेत अद्याप पाणी आहे. तसंच कालच्या पावसामुळे दापोली मंडणगड मार्गावर देखील केळवत घाटात दरड कोसळली होती. मात्र ती बाजूला करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला आता यश आलं असून या ठिकाणची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तेरणा आणि मांजरा नदीला पूर आला. औराद शहाजनीमध्ये दोन्ही नद्यांच्या संगमावर पाणी वाढलं. त्यावेळी वांजरखेडा पुलावरून औराद शहाजनीकडे जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला पाण्याचा अंदाज आला नाही. पुलाच्या मधोमध ट्रॅक्टर गेल्यावर अचानक पाणी वाढलं. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये चौघही पाण्यात पडले. पण सुदैवानं त्यांना पोहता येत असल्यानं ते पाण्यातून बाहेर आले. दिलीप काशीनाथ कत्ते या शेतकऱ्याच्या मालकीचा हे ट्रॅक्टर होता. तर ट्रॅक्टरमध्ये लक्ष्मण कांबळे, मारुती वाघे, सुभाष वाघमारे आणि भरत मेहकर हे होते. या परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस सुरूच आहे. त्यामुळे तेरणा नदीवरच्या किल्लारी, मदनसुरी, लिंबाळा, गुंजरगा, तगरखेडा या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे तेरणेच्या पातळीत वाढ झाली आहे. तर मसलगा प्रकल्प आणि धनेगाव बंधाऱ्यातूनही पाणी सोडण्यात आल्यानं मांजरा नदीला पूर आलाय. हालसी, तुगाव, औराद, वांजरखेडा पुलावर पाणी आलंय. त्यामुळे नदीपलीकडच्या गावांचा संपर्क तुटलाय. तर शहरात रात्रीपासून पुन्हा पावसानं दमदार हजेरी लावली. अजून काही दिवस असाच पाऊस बरसणार असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पण नागरिकांनी मात्र या पावसामुळे आनंदच व्यक्त केलाय. हिंगोली जिल्ह्यातल्या भेंडेगाव आणि धामणगावमध्ये वीज पडून 2 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. पावसापासून बचाव करण्यासाठी हे सर्वजण झाडाखाली थांबले होते. यावेळी वीज कोसळून 2 जण जागीच ठार झाले तर 3 गंभीर जखमी झाले. कृषी विभागात कार्यरत असलेले राम कण्हेरकर आणि नितीन खंदारे यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर सदाशिव बेले, चांदोजी बोखारे आणि रवी खंदारे अशी जखमींची नावं आहेत. जखमींना वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून नांदेडला हलवण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यात पावसानं दमदार आणि समाधानकारक हजेरी लावली आहे. 2 दिवसात उस्मानाबाद जिल्ह्याच्या 8ही तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. 4 वर्षांच्या दुष्काळानंतर पहिल्यांदाच नदीला पाणी आल्यामुळे राजुरीच्या ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात पाण्याचं स्वागत केलं. उस्मानाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 88% पाऊस झाला असून मागील 2 दिवसात 55 मिलीमीटर पाऊस जिल्ह्यात झालाय. अंतिम टप्प्यात का होईना या पावसानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद निर्माण केलाय. विशेष म्हणजे या पावसानं परिसरातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. अजूनही हा पाऊस सुरू असून पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याचंही कळतंय. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय. पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावलाय. पावसानं पाठ दाखवल्यानं खरीप हंगाम हातातून गेला होता. मात्र गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पावसामुळे कापसाच्या पिकाला थोड्याफार प्रमाणात फायदा होणार आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार असल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे. उशिराच्या पावसाच्या आगमनामुळे बळीराजा चांगला सुखावलाय. या पावसामुळे कापसाला सर्वाधिक लाभ होणार आहे. बीडमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे वडवणी इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या कुंडलिका धरणाचे 5 पैकी 4 दरवाजे उघडण्यात आले. या धरणातून 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे बिंदुसरा नदीला पूर आलाय. शहरातल्या पंचशील नगरमध्ये घरात पाणी शिरलंय. माजलगाव, परळी, वडवणी तालुक्यातही जोरदार पाऊस झालाय. 4 वर्षात असा पाऊस पहिल्यांदाच आल्यानं शहराला तळ्याचं रूप आलंय. दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून बराच काळ वीज पुरवठाही खंडित होता. पाऊस सुरूच असल्यानं शाळा, महाविद्यालय सारं काही बंद ठेवण्यात आलं. पाटोदा तालुक्यातील जवळाला इथं नदीत 1 जण वाहून गेल्याची ही घटना घडली आहे. त्रिंबक केकान असं या 50 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. मराठा क्रांती मोर्चांच्या नियोजनासाठी पुण्यामध्ये वॉर रूम उभारण्यात आली आहे. या वॉर रूममधून राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चांचं नियोजन करण्यात येत आहे. सध्या या वॉर रूममधून पुण्यामध्ये 25 तारखेला होणाऱ्या मोर्चाचं नियोजन सुरू आहे.
कल्याण रेल्वे स्थानकावर महिला शौचालयात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार प्रथम लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यानंतर हे प्रकरण खडकपाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं. तर दुसरीकडे मात्र या घटनेनंतर कल्याण रेल्वे स्थानकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. ही घटना 27 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास घडली होती. पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीनुसार टावरीपाड्यात राहणारा अनिल अवसरमोल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनिल यानं या मुलीला रेल्वे स्टेशनवरील महिला शौचालयात तसंच टावरीपाडा परिसरातील राहत्या घरी नेऊन तिथंही अत्याचार केला. लग्न करण्यास नकार देऊन आरोपीनं आपल्याला कल्याण रेल्वे स्थानकात आणून सोडून दिल्याचं पीडित मुलीनं सांगितलं. या प्रकरणी पोलीस फरार नराधमाचा शोध घेत आहेत. जळगावमधील आंबेडकर नगर भागात रात्री पूर्व वैमनस्यातून गोविंद सोनवणे, चंद्रमणी तायडे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या तरुणानं घरात घुसून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तिघे मारेकरी दुचाकीवरून आले होते. त्यापैकी सचिन गायकवाड यानं गोळीबार केल्याचा आरोप जखमींनी केला. या गोळीबारात दोघेही तरुण जखमी झाले असून चंद्रमणी तायडे या तरुणाच्या डोक्याला गोळी लागल्यानं तो गंभीर जखमी झालाय. दोघांवर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून उत्सव समिती विषयावरून या तरुणांमध्ये वाद सुरू होता. शनीपेठ पोलिसांनी एका दिवसापूर्वी याबाबत तक्रार घेतली नाही. तसंच मारेकरी आल्याचं कळवूनही शनीपेठ पोलीस उशिरा आल्याचा आरोप होतोय. राज्यातील मंदिरांचा पैसा हा आरोग्यासाठी वापरावा यासाठी मी आग्रहीच असल्याचं मत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलंय. मंदिरांजवळ कोट्यवधी रुपये आहेत तर जर आरोग्य क्षेत्रात आले तर सेवा देण्यात सुलभता येईल असं महाजन यांनी स्पष्ट केलंय. लोक जे देणगे देत आहेत त्यातले 50% पैसे जर आपण या कामासाठी खर्च केलेत आणि ते आपापल्या भागात काढा, मग कोणी चांगलं हॉस्पिटल काढा, कोणी मग मोठे हायर सेंटर त्या ठिकाणी काढावेत. कॅन्सरसारखे आजार आहेत, मोठे ऑपरेशन त्या ठिकाणी होतील, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होतील, असे आपण काढू शकतो एवढ्या पैशांमध्ये. आणि म्हणून माझी अशी विनंती मी त्यांना केली होती की आपण जर हा आपल्याकडे येणारा पैसा हा काही प्रमाणात जर या ठिकाणी खर्च केला तर त्या भागातील गरीब लोक आहेत, गरजू लोक आहेत, त्यांची गरज त्या ठिकाणी भागू शकेल असं एक पत्र मी सर्व संस्थांना या ठिकाणी दिलेलं होतं. मोखाडा येथील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रकार धक्कादायक असल्याचं मत प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांनी व्यक्त केलंय. एखाद्या मानवाधिकार संघटनेनं दखल घेतली हे योग्य आहे, मात्र त्यानं प्रश्न सुटणार नाहीत असं परखड मत त्यांनी मांडलंय. बालमृत्यू आणि कुपोषण हे दोन थोडे वेगळे प्रश्न आहेत. त्यांचा परस्पराशी संबंध नक्कीच आहे, पण थोडे वेगळे प्रश्न आहेत. आणि गेले 2 दशकं तरी महाराष्ट्रात दर पावसाळ्यामध्ये आदिवासी भागात कुपोषण आणि बालमृत्यू याची बातमी होते. 10 दिवस मीडियामध्ये चर्चा होते आणि मग पुन्हा ते शांत होतं. म्हणून कायमस्वरूपी हा प्रश्न कसा सोडवायचा याचा कधी विचार होणार असा प्रश्न माझ्या मनात आहे. बेस्टच्या बससाठी स्टॉपवर ताटकळत राहिलेल्या प्रवाशांची प्रतीक्षा येत्या काही काळात संपणार आहे. स्टॉपवर बस किती वेळात येणार याची अचूक माहिती देणारं मोबाईल ॲप आणण्यासाठी बेस्टनं तयारी सुरू केली आहे. झोपॉप या कंपनीनं बेस्टसाठी हे तंत्रज्ञान तयार केलं असून प्रायोगिक तत्वावर 12 गाड्यांवर हे तंत्रज्ञान बसवण्यात आलं आहे. समितीनं मान्यता दिल्यास हे तंत्रज्ञान येत्या काळात बेस्टच्या सर्वच गाड्यांवर बसवता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कार्यालयात किंवा घरात बसूनही कुठली बस कुठे आहे ते पाहता येणार आहे. प्रवाशांना बेस्टकडे आकृष्ट करण्यासाठी हे मोबाईल ॲप आणलं आहे. या तंत्रज्ञानाचे सादरीकरण समिती सदस्यांना दाखवण्यात आलं आहे. कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा निषेध करण्यासाठी अहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्येच तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यामुळे अहमदनगरमधल्या या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. नगरमधील वाडिया पार्क इथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात कोपर्डी घटनेतील अल्पवयीन मुलीचे नातेवाईक सहभागी झाले होते. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, भाई जगताप, सर्व पक्षांचे आमदार, मराठी कलाकार राजश्री लांडगे यांनी सहभाग घेतला. स्वस्तिक चौक, चांदणी चौक अशा मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागातून मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यात महिला आणि तरुणांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली. नोकरदार महिलांसाठी लवकरच मुंबई आणि उपनगरात लेडीज स्पेशल बस गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत 50 बस गाड्या खरेदी करण्यासाठी बेस्टनं प्रस्ताव सादर केला. या योजनेअंतर्गत 50% निधी राज्य सरकार देणार असून या बस गाड्या खरेदीसाठी तरतूद करण्याची विनंती उपक्रमानं केली आहे. ही विनंती मान्य झाल्यास महिलांची गर्दीच्या वेळी धक्काबुक्की सोसत प्रवास करण्याची कटकट संपणार आहे. राज्य सरकारनं 2016-17चा अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी तेजस्विनी योजनेची घोषणा केली होती.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आर्मी वेलफेअर फंड बॅटल कॅज्युअलिटी फंडसाठी मदत करण्याचं आवाहन केलंय. या फंडसाठी स्वतः लता दीदींनीही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलाय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या तमाम चाहत्यांनाही आर्मी वेलफेअर फंडसाठी मदत करण्याचं आवाहन केलंय. ट्विटरच्या माध्यमातून लता दीदींनी हे आवाहन केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.